नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे BA तृतीय वर्ष वेद आणि वेदांग काय याविषयी आपण हे आर्टिकल बघणार आहोत। भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद सर्व प्राचीन आपले ग्रंथ आहेत। सर्वप्रथम लिहिलेला ग्रंथ म्हणलं तर ऋग्वेद आहे असं आपण समजतो। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या असा आहे। विद्या व कला यांनाच आरंभी वेद ही संज्ञा होती आणि विविध विद्यांचा निर्देश वेद या संज्ञेने केला जात असे। उदाहरणार्थ आयुर्वेद, धनुर्वेद, अथर्ववेद, इतिहास वेद इत्यादी। वेदोत्तर काली हा व्यापक अर्थ जाऊन ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे चारच वेद धर्मविद्या म्हणून स्वतः प्रमाण ठरले आहे आणि वेद काल व वेद निर्मितीचे स्थान याबद्दल विविध मते मांडण्यात आली। भारतीय तत्वज्ञानातील आस्तिक षडदर्शनापैकी एक असलेली पूर्वमीमांसा या दर्शनावरील जैमिनी प्रणीत ग्रंथात मांडण्यात आलेला मूलभूत सिद्धांतानुसार वेद हे स्वतः प्रमाण व अपौरुषीय आहेत। वेद हे अपौरुषीय आहेत याचा अर्थ असा की ते ईश्वराने किंवा माणसाने निर्माण केलेले नाहीत। पुरुष या शब्दाचा अर्थ ईश्वर वा माणूस असा आहे। पूर्वमीमांसेचे मूलभूत सिद्धांत असेही सांगतात की ईश्वर हा मानवी बुद्धीने सिद्ध होत नाही आणि ईश्वर वेदांच्या आधारे सिद्ध होतो असे म्हटले तरी ईश्वर हा वेदाचा प्रवक्ता व उपदेशक आहे, वेदांचा कर्ता नव्हे। धर्म म्हणजे मनुष्याचे कर्तव्य काय हे वेद सांगतात, त्याचप्रमाणे अधर्म म्हणजे काय हेही ते सांगतात। धर्माचे वा अधर्माचे पारलौकिक फळ काय हे मानवी बुद्धीस कळू शकत नसल्यामुळे धर्म वा अधर्म हा वेदा वाचून मानवी बुद्धीस कळत नाही। काही भारतीय तत्वज्ञाने उदाहरणार्थ न्याय वैशेषिक, वैष्णव, शैव इत्यादी वेद हे ईश्वर प्रणीत आहेत असे म्हणतात। वेद ब्रह्माची निश्वसिते होत असे बृहदारण्यकोपनिषदात सांगितले आहे। आर्य नामक मानव गणाची धार्मिक प्रतीती व धार्मिक जीवन हे वेदामध्ये मुख्यतः प्रतिबिंबित झालेले आहे। वेदांना धर्मग्रंथ म्हणून मिळालेले प्रामाण्य जगातल्या इतर कोणत्याही धर्मग्रंथाच्या प्रमाणापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने आलेले आहे असे दिसते। वेदांचे प्रामाण्य हे सामाजिक संमतीने स्थिरावत गेले आहे। वेदांची रचना ज्या क्रमाने होत गेली त्या क्रमाने हळूहळू ही सामाजिक संमती प्राप्त होत गेली, म्हणजे धार्मिक जीवन पद्धती प्रथम सिद्ध झाली व वेद हे त्या पद्धतीचे प्रतिबिंब म्हणून क्रमाने बनत गेले व पुढील पिढ्यांना प्रमाण झाले। सर्व सामाजिकी स्थिरावलेली मान्य परंपरा म्हणजे शिष्टाचार हा बिंदूचा धार्मिकतेचा आधार होय। वेदकाली जो प्रतिष्ठित समाज होता त्याच्या धार्मिक जीवन पद्धतीचे वा शिष्टाचाराचे प्रतिबिंब वेदामध्ये पडले। वेद हे महाजन परिगृहीत म्हणून प्रमाण असे प्राचीन हिंदू पंडित म्हणतात। ते ह्याच अर्थाने वेद हे अनेक पिढ्यांनी निर्माण केलेले साहित्य आहे, ते साठत आणि गाठत गेलेले आहे। त्याचप्रमाणे एका पिढीने दुसऱ्या पिढीला तोंडी पटवून 3000 वर्षे ते मोठ्या परिश्रमाने सुरक्षित ठेवण्यात आले आहे। वर निर्दिष्ट केलेल्या 4 वेदांचे साहित्य 4 प्रकारचे आहे: संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषद। संहिता म्हणजे संग्रह। वेळोवेळी ऋषींनी रचलेले गद्य व पद्य
मंत्र विषयवारीने एकत्र केले त्याच संहिता होत. ऋग्वेद हा पद्य मंत्रांचा संग्रह आहे. हे पद्य मंत्र म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या मुख्यतः प्रार्थना किंवा स्तोत्रे होते. ऋग्वेदातील बहुतेक पद्य मंत्रांचाच संग्रह आहे. सामवेद हा गायनाच्या विविध शैलींचा संग्रह आहे. यजुर्वेदात पद्य मंत्राबरोबरच बरेचसे गद्य मंत्रही आहेत. यजुर्वेदाच्या मंत्रांमध्ये प्रार्थना यज्ञात दिल्या जाणाऱ्या आहुतींचे स्वाहा असे पद ज्या वाक्याच्या शेवटी येते ते मंत्र यज्ञातील विविध क्रियांचा निर्देश करणारे आणि यज्ञात म्हणावयाचे मंत्र आणि प्रार्थना वा आदेश बोधित करणारे मंत्र संग्रहित केले आहेत. अथर्ववेदातील बरेच मंत्र पद्यमयी असून काही गद्यमय आहेत. बुद्धी, शौर्य, आरोग्य, रोग निवारण, शत्रुनाश, युद्धविजय, राज्याभिषेक, गर्भाधान, नामकरण, विवाह, वशीकरण, राक्षस पिशाच इत्यादिकापासून होणाऱ्या बोधांचे निवारण अशा प्रकारच्या उद्देशांनी वापरायचे मंत्र आहेत. प्रत्येक वेदाच्या शाखा आहेत. त्या शाखांचा भिन्न भिन्न संहिता आहेत. शाखा प्रवर्तक ऋषींनी प्रवृत्त केलेली त्या त्या वेदांची परंपरा म्हणजे शाखा होय. आज उपलब्ध असलेल्या एका वेदाच्या अनेक शाखांचा संहिता पाहिल्या तर असे दिसून येते की त्यांच्यामध्ये असलेले बहुतेक गद्य किंवा पद्य मंत्र सारखेच आहेत. मधून मधून पाठभेद व काही थोडे अधिक मंत्र दिसतात. म्हणजे प्रत्येक मुख्य वेद एकच असतो. शाखाभेदाने त्या त्या वेदात पाठभेद व थोडेसे निराळे मंत्र एवढाच फरक राहिला. यजुर्वेदाच्या कृष्ण आणि शुक्ल अशा मुख्य शाखा आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या संहितामध्ये मंत्राबरोबर यज्ञांचे विवेचन करणाऱ्या ब्राह्मण भाग अंतर्भूत आहे. तर शुक्ल यजुर्वेदाच्या संहितांत फक्त मंत्रांचाच संग्रह केलेला आहे. ब्राह्मणे वा ब्राह्मण ग्रंथ हे गद्य वाङ्मय आहे. विविध यज्ञ कसे करावयाचे याचे तपशीलवार विवरण त्यात असते. यज्ञातील प्रधान कर्म, अंगभूत कर्मे, कर्माची साधने, प्रधान कर्मे व अंगभूत कर्मे यांची विविध नामे, यज्ञांचे अधिकारी व यज्ञांची विविध फले यात सांगितलेली असतात. यज्ञ कर्मे रीतसर पार पाडण्याच्या महिमा सूचित करणाऱ्या देव, ऋषी, असुर इत्यादिकांच्या कथा, योग्य पद्धतीने पार पाडलेल्या कर्मांची व साधनांची अतिशयोक्तीपूर्ण वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामाची अतिशयोक्तीपूर्ण वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची अतिशयोक्तीपूर्ण वर्णने यात आलेली असतात. यात ब्राह्मण वाङ्मयातील बराचसा भाग वृक्ष व शैल शैलीने भरलेला आहे. असे असले तरी वैदिक संस्कृतीच्या अभ्यासकाला या वाङ्मयाचे फार महत्त्व आहे. वेदापासून संस्कृत भाषेच्या झालेल्या परिवर्तनाचा अखंड इतिहासही त्यामुळे समजतो. ऐतिहासिक भाषाशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून वैदिक संहितांचे संदर्भात ब्राह्मण वाङ्मयाला महत्त्व आहे. आरण्यातच ज्या ब्राह्मण भागाचे व्रतस्थ राहून पठण करावयाचे तो भाग म्हणजे आरण्यक होय. सर्व आरण्यके म्हणजे ब्राह्मण ग्रंथांची अखेरची प्रकरणे होती. यात यज्ञधर्मांच्या विधानात्मक विवेचनापेक्षा यज्ञांचे तात्विक विवेचन आढळते. उपनिषदे
सामान्यतः जीव, ब्रह्म आणि जगत यांचे संबंधात विवेचन करणारे तत्वज्ञानात्मक ग्रंथ उपनिषदे म्हणून ओळखली जातात. अनेक प्राचीन उपनिषदे ही वर्तमान आरण्यकांचे भाग असावेत. तसेच आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदे ज्या आरण्यकांचे भाग आहेत त्यातील उपनिषदाव्यतिरिक्त भागांनाही उपनिषद ही संज्ञा आरण्यकामध्ये दिलेली असते. उदाहरण: बृहदारण्यक, मोठे आरण्यक हा शतपथ ब्राह्मण नामक ब्राह्मण ग्रंथाचा भाग असून हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केले जाते. अगदी प्राचीन काळी आरण्यक व उपनिषद हे दोन्ही शब्द पर्याय शब्द असावेत. गुरुच्या जवळ बसून शिकावयाची अध्यात्मविद्या हा उपनिषदाचा व्युत्पत्त्यर्थ आहे. तथापि उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. वेदांचा अखेरचा भाग या अर्थाने उपनिषदे ह्यांना वेदांत असेही म्हणतात. उपर्युक्त 4 वेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे यांची माहिती मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदीच्या स्वरूपाने यथास्थळी दिलेली आहे. वेदांगे. वेदांना पूर्ण प्रमाण आणि पवित्र मानणाऱ्या वैदिकांची अशी श्रद्धा होती की वेदातील विधी निषेधांच्या पालनानेच आपल्या भावी पिढ्यांचे ऐहिक व पारलौकिक कल्याण होईल. त्यामुळे वेदांचे पठन पिढ्यानपिढ्या चालू ठेवून वैदिक साहित्य जिवंत ठेवले गेले. त्याच कारणाने वेदांचे बौद्धिक चिंतन सुरू झाले व त्या चिंतनातून वैदिकांना बौद्धिक ज्ञानाचा पाया घातला आला. त्यातून वेदांगे निर्माण झाली. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशी एकूण 6 वेदांगे आहेत. शिक्षा. वेद मंत्रांचे उच्चारण शुद्ध व अचूक होण्याच्या दृष्टीने ध्वनिशास्त्राचा अभ्यास करून रचण्यात आलेल्या शास्त्रांना शिक्षा असे म्हणतात. काही प्राचीन शिक्षा ग्रंथ आज उपलब्ध नसले तरी ध्वनिशास्त्रविषयी मान्यता प्राप्त अशा सर्वसामान्य निष्कर्षांचा आपापल्या शाखेनुसार विचार करणारे ग्रंथ मिळतात. त्यांना प्रातिशाख्ये म्हणतात. कल्प. या वेदांगास कल्पसूत्रे असेही म्हणतात. कल्पसूत्रामध्ये स्रोतसूत्रे, शुल्बसूत्रे, गृह्यसूत्रे आणि धर्मसूत्रे यांचा समावेश होतो. संहिता व ब्राह्मण ग्रंथ यातील यज्ञसंस्थेची सांगोपांग स्वरूप व्यवस्थित, एकत्र आणि विषयवारीने उपलब्ध करण्यासाठी स्रोतसूत्रे निर्माण झाली. काही स्रोतसूत्रांना उदाहरण: बोधायन, मानव, आपस्तंभ व कात्यायन. शुल्बसूत्र नावाचा अध्याय जोडलेला असतो. यज्ञकुंड, यज्ञवेदी, यज्ञमंडप तयार करताना घ्यावयाच्या मोजमापाचे गणित शुल्बसूत्रांत सांगितले असते. भारतीय भूमितीचे प्राथमिक स्वरूप शुल्बसूत्रात दिसते. गृह्यसूत्रात नामकरण, उपनयन, विवाह इत्यादी 16 संस्कार तसेच श्राद्धे यांचे विधी सांगितले आहेत. अश्वलायन, शाखायन, बोधायन, आपस्तंभ, पारस्कर, गोभील, कौशील इत्यादी 17 गृह्यसूत्रे आज उपलब्ध आहेत. धर्मसूत्रात त्रैवर्णिक समाजाचे आश्रम धर्म व लौकिक आचार धर्म म्हणजे कायदे व राजधर्म सांगितले आहेत. वर्णधर्म व आश्रम धर्म हे धर्मसूत्रांचे मुख्य विषय होते. म्हणून याज्ञवल्क्य इत्यादींच्या स्मृतींच्या पूर्वी झालेले आणि मुख्यतः गद्यात्मक सूत्रशैलीत लिहिलेले हे ग्रंथ आहेत. व्याकरण. वेद मंत्रातील शब्द अपभ्रष्ट होऊ नयेत, तसेच संधी होऊन शब्दात बदल होत असल्यामुळे मूळ शब्द कसा आहे तो कळावा, तसेच अर्थही कळावा यासाठी वैदिक मंत्रांचा पदपाठ तयार करण्यात आला. तो करताना व्याकरण अगोदरच तयार होते. पदपाठ तयार झाल्यानंतर संस्कृत भाषेत बदल झालेले होते. तेव्हा संबंधशिष्ट संस्कृतचे व्याकरण तयार झाले. अनेक व्याकरणे झाली, त्यात पाणिनीचे व्याकरण श्रेष्ठ ठरले.
निरुक्त. वेदाची भाषा कालांतराने समजणे कठीण जाऊ लागले, त्यामुळे शब्दांची उत्पत्ती व अर्थ सांगण्याचे शास्त्र निर्माण झाले, तेच निरुक्त होय. वेदातील शब्दांचे व धातूंचे संग्रह म्हणजे निघंटू वा शब्दकोश. वैदिक समानार्थक व अनेकार्थक पदांचा व धातूंचा जो सर्व प्राचीन उपलब्ध कोश आहे त्याला निघंटू असे नाव आहे. या कोशावर यास्काने लिहिलेले भाष्य ही निरुक्त या नावाने प्रसिद्ध आहे. छंद. छंद या वेदांगाला छंदोविचिती अशीही संज्ञा आहे. वेदातील बरेच मंत्र छंदोबद्ध असून छंद हे वेदमंत्राप्रमाणे वेदमंत्रांनी करावयाच्या यज्ञकर्माशीही निगडीत आहेत. ब्राह्मण ग्रंथांमध्ये छंदांच्या गूढ व अद्भुत सामर्थ्याची वर्णने येतात. पिंगल यांच्या छंदसूत्र या ग्रंथ ह्या वेदांगाचा प्रतिनिधी मानला जातो. ज्योतिष. वेदकाली ज्योतिष हे 6वे वेदांग तयार झाले होते. 27 नक्षत्र, चंद्राच्या अवस्था, सूर्याचे संक्रमण, ऋतूंची परिवर्तने या सर्वांचे पद्धतशीर परिगणन यज्ञांच्या निमित्ताने वैदिक ऋषीला काळजीपूर्वक करावे लागे. स्रोत व गृह्यसूत्र कर्मासाठी लागणारे पंचांग वैदिक काळी अस्तित्वात आले. 27 नक्षत्रांची आकाशातील मांडणी ही प्रथम वेदकाली वैदिकांनी शोधली. शुक्लयजुर्वेदात नक्षत्रदर्श म्हणजे ज्योतिषी ह्याचा उल्लेख आलेला आहे. वेदांग ज्योतिषाचे बरेच ग्रंथ लुप्त झाले असून लधक नामक आचार्यांचा ज्योतिषम हा एकच लहानसा निबंध शिल्लक राहिला आहे. तर असा ही आज आपण इथे वेद आणि वेदांग याविषयी थोडीशी माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.